उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज शिव कॉलनीतील पक्ष कार्यालयात सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर प्रत्येक नेत्यांनी पुष्प अर्पण करून अजितदादांना अभिवादन केले। यावेळी प्रत्येक पक्षातील प्रमुख नेत्यांनी यावेळी स्वर्गीय अजितदादांसोबतचा क्षण आणि आठवणींना उजाळा दिला। राजकारणाच्या पलीकडे असलेल्या स्वतः कार्यकर्त्याला मदत करणारे आणि त्यांच्यासाठी मदतीला धावून जाणारे अजितदादा आठवणीत राहतील, असा एकमताने सोड घेण्यात आला। उमेदीच्या काळात अजितदादा हे सोडून गेले हे दुर्दैवाची बाब आहे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली आहे। दरवर्षी 22 जुलैला आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये दादांचा वाढदिवस साजरा करायचो। परंतु आता आमचं सर्वांचं दुर्दैव आहे की आज दादांची पुण्यतिथी आम्हाला साजरी करावी लागते आहे। या ठिकाणी सर्वच पक्षांची प्रमुख मंडळी आज दादांना आदरांजली देण्यासाठी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे होते, महापौर काळेताई होत्या, सर्वच मंडळी पवार साहेबांच्या गटाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी आपापल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। आज आमच्या दृष्टीने खूप दुःखद दिवस आहे की आम्हाला आज या ठिकाणी अभिवादन करण्याची वेळ दादांना त्यांच्या प्रतिमेला करावी लागते आहे। दादांनी या महाराष्ट्रासाठी जी काही मेहनत घेतली, जे कष्ट घेतले, जे काम केलं, ते उभा महाराष्ट्र सातत्याने आठवण करतोय। एकही माणूस असा नाही आहे की तो दादांच्या निधनाच्या नंतर त्याला दुःख झालं, तो रडला। लहान माणसापासून मोठ्यापर्यंत सगळ्याच घटकातल्या व्यक्ती त्या 28 तारखेला दादा गेल्याच्या नंतर रडत होता। दादा गेल्यामुळे राज्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, कार्यकर्त्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मजुरांचं, कामगारांचं नुकसान झालं। अशा पद्धतीच्या भावना या दादांच्या संदर्भामध्ये त्यावेळेला व्यक्त करण्यात आल्या आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व समाजातली, सर्व घटकातली, सर्व पक्षातली मंडळी या ठिकाणी उपस्थित होती।